कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मंगळवारी 28 जानेवारी रोजी खेड शहरातील अनिकेत शॉपिंग सेंटर हॉलमध्ये रेल्वे भरती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। खेडचे सुपुत्र आणि IAS अधिकारी तसेच करियर मेकर अकॅडमी मुंबईचे संचालक प्राध्यापक संजय मोरे यांनी रेल्वे भरती प्रशिक्षण संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल आणि उपयुक्त मार्गदर्शन केले। भरती प्रशिक्षण त्या संदर्भात उपयुक्त मार्गदर्शन प्राध्यापक संजय मोरे यांनी केले। या शिबिराचा लाभ घेण्यासाठी खेड तालुक्यातून 500हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते। इथून पुढे काहीच दिवसात स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम वर्ग खेडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून सुरू करण्याचा मानस मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी व्यक्त केला। या शिबिराला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर, प्राध्यापक संभाजी देवकाते सर, मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, तालुका अध्यक्ष राधेश्याम वर्मा, मनसेचे तालुका अध्यक्ष निलेश बामणे यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। परंतु या कोकणामध्ये पर्यटन सोडलं तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होते। आपल्या इथं तरुण 10वी नंतर 12वी नंतर बॅग भरतो मुंबईत जातो, ही वस्तुस्थिती आहे। आपल्याकडे त्या घाटावरच्या परळी बीच सारखे काही पवन चक्की नाही, फक्त पैसा मिळेल किंवा परळी सारखे काही औद्योगिक वीज प्रकल्प नाही की आपल्यामध्ये रोजगाराच्या वाटेत रोजगार मिळेल। या कोकणामध्ये पर्यटन आणि शिक्षण याबद्दल रोजगार मिळू शकतो, अन्यथा आपल्याला उपजीविकेसाठी आपलं गाव सोडून जावं लागतं। त्यामुळे तुम्ही एवढे सगळे विद्यार्थी जवळजवळ 15 शाळांना सर ही पत्र दिली होती, परंतु इथे असं आहे ना की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमात जायचं म्हणजे संस्थाचालक घाबरतात की मनसेच्या कार्यक्रमाला गेले तर आमच्या शाळेवरती कारवाई होईल, आमची मान्यता रद्द होईल, आम्हाला येणार निधी येणार नाही। या कार्यक्रमाचा मुद्दा लक्षात घेत नाही। या सगळ्या प्रशिक्षणात राजकारण बाजूला ठेवून